मला वाटतं आता ह्या विषयावर खूप देशभर, महाराष्ट्रात देशभर आंदोलनं चालू आहेत आणि बहुधा माहीत नाही मला, पण जितेंद्र आव्हाडांनी पण त्याच्यामध्ये बहुधा दुःख व्यक्त, माहीत नाही मला, ते पुन्हा म्हणतो की मी दिलगिरी व्यक्त केली, पण त्यांनी अशा प्रकाराने लोकांच्या भावना दुखावण्याचं काही कारण नाही. जी रामलहर आली आहे ती त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे. ती इतकी प्रचंड आलेली आहे. गावागावात लोक त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता वाटण्यासाठी अयोध्येतून त्या अक्षता आल्या आहेत, निमंत्रण आलं आहे ते वाटण्यासाठी गावागावात लोक फिरत आहेत, मिरवणुका काढत आहेत. 22 तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा सुद्धा मोठी तयारी करत आहेत. लोक घरावर गुढ्या उभ्या करणार आहेत, लोक घरासमोर दिवे लावणार आहेत. अशा वेळेला हे म्हणण्यातून त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे मला माहीत नाही, पण अत्यंत चुकीचं वाक्य आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभर चालला आहे. दादा, लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि भाजपचा मोठा प्लॅन तयार झालेला आहे. 160 जागा ज्या देशभरामध्ये भाजप ज्या ठिकाणी हरलेला आहेत त्या ठिकाणी स्वतः अमित शहा, मोदी असेल, JP नड्डा आणि राजनाथ सिंह सभा सुरू करणार आहेत आणि राज्यामध्ये बारामती आणि चंद्रपूरमध्ये देखील सभा होणार आहेत. सध्या अजित पवार तुमच्यासोबत आहेत. काहीच चुकीचं नाही. कुठल्याही पक्षाला आपली ताकद वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतीय जनता पार्टी तर थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल, पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा विस्तृत विचार करा या कार्यपद्धतीची आहे. आणि त्यामुळेच एकदा 2 जागा मिळाल्या त्या सोडलं तर भारतीय जनता पार्टीला कधी अपयश माहितीच नाही. अगदी आत्ता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका आहे त्याचं मोठं उदाहरण आहे की अनेक प्रकारची आंदोलनं सुरू असतानाही लोकांच्या मनामध्ये हा भाव होता की नाही, मत द्यायचं ते BJPला द्यायचं, मत द्यायचं मोदींना द्यायचं. पण त्यामुळे त्या थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल या कार्यपद्धतीप्रमाणे पुरेसा आधी विचार करा, विस्तृत विचार करा या कार्यपद्धतीप्रमाणे मोदीजी, अमितभाई, जगतजी हे फुलफ्लेज फील्डमध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळेच या देशामध्ये 400 जागा यावेळेला नक्की क्रॉस होतील असं माझंच नाही, फार मोठमोठ्या समीक्षकांचं म्हणणं आहे. कुठे काल असं वक्तव्य केलं की महायुतीमध्ये आमचं नातं फार घट्ट नाही, म्हणजे कुठेतरी महायुतीतील घटक पक्ष नाराज आहेत, कुठेतरी बाहेर पडण्याची तयारी करतात, तुम्हाला वाटते का? असं बिलकुल नाही. कारण कसं असतं की एखाद्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा असा असतो की तो मुलगा हट्ट धरतो, तो मुलगा आपला हट्ट प्रगट करतो, पण तो त्या कुटुंबाच्या शिस्तीच्या बाहेर नसतो. बच्चू कडू आमचे असे मित्र आहेत की ते मनात आले की लगेच बोलून टाकतात, पण याचा अर्थ ते बाहेर पडतील, ते मग ही लोकसभा लढतील की ती लोकसभा लढतील असं विरोधकांचं जे मनातले मांडे खाणं चालू आहे ते प्रत्यक्षात त्यांना काही खायला मिळणार नाहीत. दादा, एक प्रश्न, काल रवी राणा असे म्हणाले की राजकुमार पटेल जे आहेत ते भाजपच्या नंबरात, म्हणजे शिंदे आणि भाजपसोबत जाण्यास इच्छुक असं ते म्हणतात. स्वतः राजकुमार पटेल आहे ना सोबतच नाही, मला वाटते बच्चू कडूंच्या बरोबर राजकुमार पटेल असल्यामुळे, बरोबर ना, मग ते तर बच्चू कडू तिकडे म्हटलं ते असतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.